नाशिकमधील नाशिक इन हॉटेलमध्ये एमडी म्हणजेच मॅफेड्रॉन ड्रग्सची विक्री करणाऱ्या टोळीचा पोलिसांकडून पर्दाफाश करण्यात आला असून 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे। दिनांक 8 नोव्हेंबर रोजी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांना गोपनीय माहिती मिळाली होती की काही युवक हॉटेलमध्ये एमडीचा साठा ठेवून विक्री करत आहेत। यानंतर अंमली पदार्थ विरोधी पथकाने 9 नोव्हेंबर रोजी हॉटेल नाशिक इनच्या रूम क्रमांक 305 वर छापा टाकला। या रूममधून या तिघांना ताब्यात घेतलं। शोएब मुराद खान, शेख मुस्तफा अफजल, मोफीज मुजमिल खान अशी या तिघा आरोपींची नावे आहेत। त्यांच्याकडून तब्बल 32 ग्रॅम एमडी ड्रग्ज आणि एकूण 2,23,380 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। चौकशीत आरोपी शोएब खानने धक्कादायक खुलासा केला आहे। हॉटेल मालक कपिल देशमुख यानेच त्यांना ड्रग विक्रीसाठी रूम दिल्याचं कबूल केलं आहे। या चौघांविरोधात एनडीपीएस कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास उपनगर पोलीस ठाण्याकडून सुरू आहे। ही संपूर्ण कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक गुन्हे शाखा नाशिक शहर यांनी केली आहे। ड्रग्जच्या वाढत्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी नाशिक पोलिसांची ही मोठी कारवाई ठरत आहे।